नमस्कार. मी डॉक्टर सुनील उगले, के.व्ही.एन. नाईक महाविद्यालय, दिंडोरी. आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम याबाबत चर्चा करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व लक्षात घेऊन जगातील सर्व देश दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असतात. राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व जाणून घेण्यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे आपण बघूया. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती कामकाज बघते आणि या समितीच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. या व्याख्येवरून राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे तिच्या मते एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजे जगभरामध्ये जास्तीत जास्त देश एक आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष गृहीत धरून राष्ट्रीय उत्पन्नाची दरवर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये गणना करत असते. ही गणना करताना देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांचे मोजमाप केले जाते. मात्र असे मोजमाप करताना कोणतीही वस्तू कोणतीही सेवा याची दुहेरी गणना होणार नाही किंवा दुहेरी मोजमाप होणार नाही याची काळजी घेऊन केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजेच थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दरवर्षी देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांचं बाजारभावानुसार मूल्यांकन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आपल्या करता येईल. एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व लक्षात घेऊन जगातील प्रत्येक देश दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना किंवा मोजणी करत असतो आणि अशी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करण्यासाठी 1 वर्ष प्रामुख्याने गृहीत धरले जाते आणि ह्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना होते. भारतामध्ये सुद्धा 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना होत असते आणि त्यामुळे एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व लक्षात घेऊन जगातील सर्वच देश राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असतात. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व नेमके काय आहे याची कल्पना आपल्याला पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने करता येईल. राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व बघताना सर्वात पहिलं महत्त्व म्हणजे देशाच्या आर्थिक स्थितीची कल्पना येते. आपण जर बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न हे आर्थिक विकास मोजण्याचं महत्त्वाचं निर्देशक आहे किंवा मोजमापाचं साधन आहे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नावरून आणि दरडोई उत्पन्नावरून आपल्याला आपल्या देशाच्या आर्थिक स्थितीची कल्पना येत असते आणि जगभरातील सर्व देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून जगातील देशांची 3 भागामध्ये विभागणी केली जाते. ते म्हणजे विकसित किंवा श्रीमंत देश, 2 अल्पविकसित किंवा विकसनशील देश आणि 3 अविकसित किंवा मागास असलेले देश. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला जगातील देशांची तुलना करता येते आणि कोणत्या देशाची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे तेही आपल्याला समजते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नावरून देश किती श्रीमंत आहे हे आपल्याला समजतं आणि दरडोई उत्पन्नावरून त्या देशातील नागरिक किती श्रीमंत आहे त्याची आपल्याला कल्पना येते. म्हणजेच एकंदरीत देशाच्या आर्थिक स्थितीची कल्पना येण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजणे आवश्यक आहे. दुसरं महत्त्व म्हणजे कोणते क्षेत्र किती महत्त्वाचे आहे हे समजते. ज्यावेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करतो त्यावेळेस सुरुवातीला आपण अर्थव्यवस्थेची 3 भागामध्ये विभागणी करतो. त्याला प्राथमिक क्षेत्र,
द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र किंवा कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र किंवा व्यापार क्षेत्र. तर अशा 3 भागामध्ये अर्थव्यवस्थेची विभागणी होते आणि कोणत्या क्षेत्रामधून किती उत्पन्न मिळालं हे आपल्याला समजतं. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रातील उत्पन्नाची बेरीज होते आणि त्यामुळे शेतीमधून किती उत्पन्न मिळालं, उद्योग क्षेत्रामधून किती उत्पन्न मिळालं, सेवा क्षेत्रातून किती उत्पन्न मिळाले याची आपल्याला माहिती मिळते. राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा किती वाटा आहे, कोणतं क्षेत्र अधिक महत्त्वाचं व कोणतं क्षेत्र कमी महत्त्वाचं आहे, हे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजते. आपण जर भारताचा जर विचार केला तर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अनेक वर्ष शेती क्षेत्राचा वाटा हा सर्वात जास्त होता. अलीकडच्या काळामध्ये शेती क्षेत्राचा वाटा कमी होत गेलेला आहे आणि तृतीय क्षेत्र किंवा सेवा सेक्टरचा वाटा हा वाढताना दिसतो आहे. म्हणजेच भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय उत्पन्नावरून कोणतं क्षेत्र किती महत्त्वाचं आहे, कोणत्या क्षेत्राचं महत्त्व कमी होत आहे आणि कोणत्या क्षेत्राचं महत्त्व वाढत आहे हे आपल्याला समजतं. म्हणजेच प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र याचा तुलनात्मक अभ्यासही आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नावरून करता येतो. तिसरं महत्त्व म्हणजे आर्थिक विकासाची कल्पना येते. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून देशाचा आर्थिक विकास होतो आहे किंवा नाही आणि होत असेल तर तो किती वेगाने होत आहे हे समजतं. कारण की आर्थिक विकास साधणं हे प्रत्येक देशाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि तो आर्थिक विकास होतो आहे किंवा नाही याचं मोजमाप करण्याचं साधन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला अर्थव्यवस्था विकासाच्या कोणत्या टप्प्यात पोहोचली आहे हे समजण्यास मदत होते. ज्या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नात व दरडोई उत्पन्नात वाढ होत असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास होत आहे असं समजलं जातं. भारताचा आपण जर विचार केला तर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या वेगाने वाढ होत आहे त्यापेक्षा दरडोई उत्पन्नातील वाढ ही कमी दिसते. याचं कारण का, तर भारताची लोकसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे जरी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न वाढत असलं तरीसुद्धा लोकसंख्याही वाढत असल्यामुळे आपलं दरडोई उत्पन्न वाढीचा वेग हा राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीपेक्षा कमी दिसतो. म्हणजे एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नावरून आणि दरडोई उत्पन्नावरून आपल्याला देशाच्या आर्थिक विकासाची कल्पना येते. चौथं महत्त्व म्हणजे अर्थव्यवस्थेचे स्वरूप समजते. अर्थव्यवस्थेची विभागणी प्रामुख्याने 3 भागामध्ये होते. एक उद्योग प्रधान अर्थव्यवस्था, कृषी किंवा शेतीप्रधान अर्थव्यवस्था आणि व्यापार प्रधान अर्थव्यवस्था. कोणत्या क्षेत्रातून किती उत्पन्न मिळतं, रोजगारामध्ये आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणतं क्षेत्र महत्त्वाचं आहे त्यानुसार अर्थव्यवस्थेची या 3 भागामध्ये विभागणी केली जाते. ज्या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्रामुख्याने उद्योग क्षेत्राचा वाटा अधिक असेल तर अशा अर्थव्यवस्थेंना उद्योगप्रधान अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. तर ज्या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्रापेक्षा जर शेती क्षेत्राचा वाटा अधिक असेल तर ती अर्थव्यवस्था शेतीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. तर ज्या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व्यापाराचं महत्त्व किंवा व्यापार क्षेत्राचा वाटा जर अधिक असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था व्यापारप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. म्हणजेच देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणतं क्षेत्र महत्त्वाचं आहे, कोणत्या क्षेत्रातून राष्ट्रीय उत्पन्न जास्त मिळतं त्यावरून त्या देशाच्या विकासाची सुद्धा कल्पना येते. ज्या देशाला सर्वात जास्त राष्ट्रीय उत्पन्न शेतीपासून मिळतं तुलनेमध्ये तो देश अल्पविकसित
किंवा अविकसित मानला जातो. तसंच ज्या देशाला सर्वाधिक उत्पन्न उद्योग क्षेत्रापासून मिळतं, तो देश अल्पविकसित देश म्हणून ओळखला जातो आणि ज्या देशाला सर्वाधिक उत्पन्न सेवा क्षेत्रातून मिळतं, तो देश विकसित म्हणून ओळखला जातो. एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्था ही अनेक वर्ष शेतीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात होती. मात्र अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा सातत्याने कमी होताना दिसतो आणि उद्योगापेक्षाही सेवा क्षेत्राचा वाटा वाढताना दिसतो आणि यावरून भारतीय अर्थव्यवस्थेचे नेमके स्वरूप कसे आहे याची कल्पना आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नावरून येते. पाचवं महत्त्व म्हणजे दोन देशांची तुलना करता येते. जगातील देशांची तुलना करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न हे दोन महत्त्वाचे निर्देशक मानले जातात आणि त्यामुळे जगातील देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून त्या देशांच्या आर्थिक प्रगतीची आणि लोकांच्या राहणीमानाची कल्पना येते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नावरून आपण त्या देशांची तुलना करू शकतो. म्हणजे कोणता देश विकसित आहे किंवा कोणता देश श्रीमंत आहे, कोणता देश गरीब आहे किंवा मागास आहे, हे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नावरून समजते. ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे तो श्रीमंत देश, ज्याचं उत्पन्न फारच कमी आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये, तो देश गरीब किंवा अविकसित म्हणून ओळखला जातो. भारताचा आपण जर विचार केला तर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, फ्रान्स या देशांचं राष्ट्रीय उत्पन्न हे जास्त असल्यामुळे भारतापेक्षा हे देश श्रीमंत देश म्हणून ओळखले जातात. त्याचप्रमाणे आपल्या देशाचं जर राष्ट्रीय उत्पन्न बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्नसुद्धा हे कमी असल्यामुळे आपल्या देशातील लोकांचं राहणीमान इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी प्रतीचं असल्याचं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी आणि फ्रान्स देशातील लोकांचे राहणीमान भारतातील लोकांच्या राहणीपेक्षा उच्च प्रतीचं आहे. याचं कारण म्हणजे त्या देशांचं राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे. म्हणजेच एकंदरीत जगातील दोन देशांची तुलना करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा उपयोग होतो. पुढचं महत्त्व म्हणजे आर्थिक धोरण ठरविण्यासाठी उपयुक्त. भारतामध्ये केंद्र सरकार असेल किंवा भारताची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, तर सरकार आणि मध्यवर्ती बँक विविध प्रकारचे धोरणं ठरवत असते आणि अशा प्रकारचे धोरण ठरविण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची मदत होते. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या क्षेत्राचा किती वाटा आहे, कोणते क्षेत्र महत्त्वाचे आहे, कोणते क्षेत्र कमी महत्त्वाचे आहे किंवा कोणते क्षेत्र मागास आहे, कोणते क्षेत्र विकसित आहे, याची कल्पना राष्ट्रीय उत्पन्नावरून येत असते. आणि ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून सरकारला आणि मध्यवर्ती बँकेला आपले आर्थिक धोरण ठरवताना राष्ट्रीय उत्पन्नाचा उपयोग होतो आणि त्यामुळे कोणत्या क्षेत्रासाठी किती गुंतवणूक करावी, केव्हा करावी किंवा करविषयक धोरण असेल, खर्चविषयक धोरण असेल, तर हे धोरण ठरवतानासुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची मदत होते. म्हणजेच आर्थिक धोरण ठरवताना कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचे आहे आणि कोणत्या क्षेत्राला कमी प्राधान्य द्यायचे आहे याची कल्पना सरकारला आणि मध्यवर्ती बँकेला राष्ट्रीय उत्पन्नावरून येत असते. थोडक्यात जे क्षेत्र मागास आहे त्या क्षेत्रांना प्राधान्य देऊन त्या क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न सरकार आर्थिक धोरणाच्या माध्यमातून करत असते. सातवं महत्त्व म्हणजे आर्थिक नियोजनासाठी मदत होते. जलद आर्थिक विकास साध्य करण्यासाठी भारताने 1950 मध्ये आर्थिक नियोजन
स्वीकार केला आणि 5 वर्षाची एक योजना याप्रमाणे योजनाबद्ध विकास करण्यासाठी पंचवार्षिक योजनांचा स्वीकार केला आणि 1 एप्रिल 1951 पासून भारतामध्ये प्रत्यक्ष पंचवार्षिक योजना राबवण्यास सुरुवात झाली. तर अशा पंचवार्षिक योजनांची आखणी करताना व उत्पन्न साधनांची विविध क्षेत्रामध्ये वाटप करताना कोणते क्षेत्र महत्त्वाचे आहे व कोणते कमी महत्त्वाचे आहे याचाही विचार करावा लागतो आणि राष्ट्रीय उत्पन्नावरून विविध क्षेत्रांचा तुलनात्मक अभ्यास करता येत असल्यामुळे त्यामुळे आर्थिक नियोजन करताना नियोजनामध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद करावी, कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यावे हे ठरविणे शक्य होते आणि त्यानुसार सरकारला आर्थिक नियोजन करता येते. म्हणजेच थोडक्यात आर्थिक नियोजनामध्ये कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यावे, कोणतं क्षेत्र मागास आहे, त्यानुसार त्यासाठी काय तरतूद केली पाहिजे याचीही कल्पना सरकारला राष्ट्रीय उत्पन्नावरून येत असते. पुढचं महत्त्व म्हणजे संशोधनासाठी मदत होते. देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये सातत्याने संशोधन होत असतं आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचं काम हे संशोधक करत असतात आणि असे संशोधन करत असताना त्यांना जी आकडेवारी आवश्यक असते त्या आकडेवारीच्या अभ्यासावरून संशोधन करणं योग्य ठरतं आणि त्यामुळे संशोधकांना संशोधन करण्यासाठी अर्थव्यवस्थेतील उत्पादन स्थिती नेमकी कशी आहे, उत्पन्न पातळी किती आहे, बचत, गुंतवणूक, उपभोग, रोजगार, किंमत पातळी अशा आर्थिक घटकांची माहिती ही राष्ट्रीय उत्पन्नावरून मिळत असते आणि ह्या माहितीचा उपयोग करून संशोधक आपले संशोधन करत असतात आणि त्यामुळे साहजिकच त्यांना संशोधन करण्यासाठी लागणारी आकडेवारी ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारी म्हणून उपलब्ध होत असते आणि तिचा उपयोग ते संशोधनासाठी करतात. पुढचं महत्त्व म्हणजे उत्पन्न वाटपाची कल्पना येते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनेक संकल्पना आहे. त्यामध्ये घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच उत्पादन क्रियेसाठी ज्या 4 उत्पादन घटकांचा आपण वापर करतो ते म्हणजे श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक. तर ह्या 4ही घटकांना जो मोबदला मिळतो तो म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा. तर ह्या उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज म्हणजे घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्नावरून देशातील राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी समाजातील विविध घटकांमध्ये कशी होते याची कल्पना राष्ट्रीय उत्पन्नावरून येत असते आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप समाजातील विविध घटकांमध्ये कसे झाले आहे हे समजते. जर राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप विषम झाले असेल तर उत्पन्न वाटपातील विषमता कमी करण्यासाठी सरकारला कर व सार्वजनिक खर्चाविषयी धोरण ठरविता येते. म्हणजेच आर्थिक विषमता कमी करून आर्थिक समता प्रस्थापित करणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट असल्यामुळे देशातील उत्पन्नाचं वाटप नेमकं कसं होतं आहे याची कल्पना राष्ट्रीय उत्पन्नावरून येते आणि जर हे वाटप विषम असेल तर ती आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सरकारला योग्य धोरणाचा स्वीकार करावा लागतो आणि त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हे उपयोगी पडतं. त्याचप्रमाणे प्रादेशिक समतोल समजतो. ज्यावेळेस देशातील सर्व राज्य सारखेच विकसित असतात किंवा राज्यातील सर्व जिल्हे सारखे विकसित असतात किंवा जिल्ह्यातील सर्व तालुके सारखे विकसित असतात, आपण त्याला प्रादेशिक समतोल असं म्हणतो. परंतु प्रत्यक्षात आपण जर भारताचा विचार केला तर भारताच्या विकासामध्ये जी काही प्रमुख राज्ये आहेत ती जर वगळली तर अनेक राज्ये ही अल्पविकसित किंवा अविकसित आहे
आणि त्यामुळे काही राज्य विकसित, काही राज्य अविकसित किंवा काही राज्य अल्पविकसित असल्यामुळे भारतामध्ये प्रादेशिक असमतोल हा जास्त दिसून येतो आणि राष्ट्रीय उत्पन्नावरून कोणत्या क्षेत्राचं आणि प्रदेशाचं किती महत्त्व आहे किंवा किती वाटा आहे हे समजतं. म्हणजेच कोणत्या राज्यामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन जास्त होतं, कोणत्या राज्यामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन कमी होतं, याची कल्पना राष्ट्रीय उत्पन्नावरून येते. आणि त्यामुळे साहजिकच जर प्रादेशिक असमतोल असेल, तर प्रादेशिक समतोल साधण्यासाठी मागासलेल्या क्षेत्रांचा व विभागाच्या विकासासाठी विविध सवलती देऊन सरकार अशा मागास भागांचा किंवा राज्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करते. विशेषतः अनुदान वाटप असेल किंवा प्रकल्पांवरील खर्च असेल, तर अशा अल्पविकसित राज्यांना प्राधान्य देऊन सरकार प्रादेशिक असमतोल कमी करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नावरून कोणतं राज्य विकसित आहे, कोणतं अविकसित आहे याचीही कल्पना येते आणि त्यानुसार सरकार योग्य निर्णय घेऊन किंवा योग्य धोरण राबवून प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न करत असते. राष्ट्रीय उत्पन्नाचं पुढचं महत्त्व म्हणजे वास्तव उत्पन्नाचे मापन. चालू उत्पन्न आणि वास्तव उत्पन्न बऱ्याच वेळा आपलं उत्पन्न वाढत नाही, मात्र किंमत पातळीत वेगाने वाढ झाल्यामुळे आपलं उत्पन्न वाढत नसतानाही ते वाढलेलं दिसतं. अशा वेळेस आपलं खरंच किती उत्पन्न वाढलं याची कल्पना येण्यासाठी वास्तव उत्पन्नाची गणना होते. देशाचं वास्तव उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी मागील एखादे वर्ष पायाभूत वर्ष म्हणून मानले जाते. म्हणजे असं वर्ष की ज्या वर्षामध्ये किंमत पातळी साधारणतः स्थिर होते. अशी कोणतीही घटना त्या वर्षामध्ये घडलेली नाही की त्याचा प्रभाव किमतीवर पडतो आणि असं एखादं आधारभूत वर्ष किंवा पायाभूत वर्ष गृहीत धरून त्या पायाभूत वर्षातील किमती आणि चालू वर्षातील उत्पादन लक्षात घेऊन वास्तव उत्पन्नाची गणना केली जाते आणि त्यामुळे त्या वर्षातील म्हणजेच पायाभूत वर्षातील किमती विचारात घेऊन देशाचे उत्पन्न मोजल्यास वास्तव उत्पन्न समजते. वास्तव उत्पन्नावरून देशातील किंमत पातळीची कल्पना येते किंवा किंमतीची पातळी कशी आहे हे समजते. म्हणजेच आपलं उत्पन्न खरोखरच वाढलं की किंमत पातळीत वाढ झाल्यामुळे उत्पन्न वाढलेलं दिसतं, याची कल्पना आपल्याला वास्तव उत्पन्नावरून येत असते. एकंदरीत वरील सर्व मुद्द्यांचा आपण जर विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्नाचा उपयोग सरकारला आणि सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा होत असतो. त्यामध्ये आर्थिक धोरण ठरविणे असेल, देशाची नेमकी आर्थिक स्थिती कशी आहे, दरडोई उत्पन्न किती आहे, त्यामुळे देशातील लोकांचं राहणीमान कसं आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे दोन देशांची तुलना करणे असेल किंवा संशोधन करताना सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून मदत होत असते. एकंदरीत हे सर्व महत्त्व लक्षात घेऊन जगातील प्रत्येक देश दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असतो आणि ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेवरून दरवर्षी जे राष्ट्रीय उत्पन्न मिळतं त्यामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेलेला आहे, उत्पन्न किती वेगाने वाढलं किंवा किती वेगाने कमी झालं, वाढत असेल तर किती वेगाने वाढतं आहे याची कल्पना येते आणि त्यामुळे आपला देश खरंच आर्थिक विकास करत आहे किंवा नाही हे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नावरून समजतं. एकंदरीत या सर्व मुद्द्यांवरून राष्ट्रीय उत्पन्न किती महत्त्वाचं आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व किती आहे याची आपल्याला कल्पना येते. धन्यवाद.